नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. समाजसेवक डॉक्टर दिगंबर गीते यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रणाम करून शिक्षणरत्न महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना प्रणाम करून तसेच आरक्षणाचे संस्थापक छत्रपती शाहू महाराज यांना प्रमाण करून कॅन्डल मार्च काढण्याचं महत्त्व पटवून दिलं. संपूर्ण जगभरातील विविध देशातील, विविध राज्यातील, ग्रामीण भागातून, शहरी भागातून हजारो मुले आणि महिलांवर लैंगिक अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात येत आहे. त्यांच्यावर अतिप्रसंग उडवला जातो तेव्हा त्यांना आळा घालणार कोण? आरोपीला सजा मिळणार कधी? संपूर्ण देशभरातून संतप्त नागरिकांची एकच मागणी आहे. अशा आरोपीला त्वरित शासन करून फाशीची शिक्षा द्यावी. संपूर्ण तळागाळातून महिला भगिनींचे प्रचंड प्रमाणात तळमळ व्यक्त होत आहे. अशा मोकाट आरोपीला त्वरित शासनाने फास्ट ट्रॅकवर घेऊन फाशीची सजा सुनावावी अशी संपूर्ण देशभरातील नागरिकांची विनंती आहे. अशा निष्ठुर आरोपीचं वकीलपत्र कोणीही घेऊ नये. या कॅन्डल मार्चमध्ये समाजसेवक, सर्व संस्थेचे पदाधिकारी, सुहास आव्हाड, नाना झंजाळ, प्रदीप शिलीमकर, विनोद बाटे, मयूर जाधव, सुनील पवार, अशोक जाधव तसेच महिला भगिनींपैकी सौ आसावरी वाबळे, वैशाली भिंगारे, दर्शना पवार, माधुरी पवार, आशा पवार, सुनीता मोरे, श्रुती मोरे, सुषमा जाधव, तन्वी यादव इत्यादी भगिनी उपस्थित होत्या. ब्युरो रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, रायगड. आज आपण पाहत आहात संपूर्ण देशभरातील, विविध देशातील आणि संपूर्ण जगभरातील विविध राज्यातील महिला मुलीवर अत्याचार होत आहे. अत्याचार करून हत्या केली जात आहे. तेव्हा अशा प्रकारच्या ज्या लैंगिक अत्याचार आणि हत्या होत आहेत अशांच्या विरोधात, त्या आरोपीच्या विरोधात आपण आज जाहीर निषेध व्यक्त करत आहोत कॅन्डल मार्च काढून. तेव्हा ह्या अशा आरोपीला जास्तीत जास्त सजा म्हणजे फाशी व्हायलाच पाहिजे अशी आमची मागणी आहे. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.